श्री स्वामी समर्थ. अर्धा किलो साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता. अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी 1 किलो बटाटे इथं उकडून घेतलेले आहेत, त्याचे साली काढून घेतल्यात. नंतर कढईमध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेतले. पाणी गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा छान असा वाफवून घेतला. नंतर हे अर्धा किलो बटाटे जे आपण उकडून घेतले होते की नाही, ते छान किसणीवर किसून घेतले. नंतर इथं तोपर्यंत साबुदाणा छान असा वाफवला गेला. हा साबुदाणा छान ट्रान्सफर झाल्याच्या नंतर उकडलेले बटाटे जो आपण किसून घेतले होते ते आणि वाफवलेल्या साबुदाण्याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेतलं. नंतर मीठ घातलं आणि हे दोन्ही एकत्र छान असं मिक्स करून घेतलं. आज आपण बनवणार आहोत साबुदाण्याच्या चकल्या उपवासाच्या. तर नंतर हे सर्व मिश्रण एका सोऱ्यामध्ये घालून त्याच्या चकल्या पाडून घेतल्यात. ह्या चकल्या पिळायला एकदम सोप्या जातात, अजिबात त्रास होत नाही. अशा पद्धतीने मी सर्व चकल्या करून घेतल्या आणि 3 दिवस चांगल्या उन्हामध्ये वाळवून घेतल्या. ह्या चकल्या छान अशा वाळल्या गेल्याच्या नंतर छान फुलतात. आणि अशा पद्धतीने मी तुम्हाला जर डिटेल व्हिडिओ पाहायचा असेल तर मोठा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो पाहू शकता.